तर जय शिवराय मित्रांनो, आपण नाही का खूप दिवसानंतर व्हिडिओ काढतोय बघा, ब्लॉग व्हिडिओ. आपण काही व्हिडिओज नव्हते काढले, त्याच्यामुळं आज काढतोय बघा. ब्लॉगमध्ये काय बोला म्हणून काहीच कळत नाही. आणि आम्ही आलतो बघा आज शेतामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी. शेतकऱ्यावरती एक व्हिडिओ काढण्यासाठी आलतो. एक शेतकऱ्यावरती काढला आणि एक कॉमेडी काढला. हे बघा आम्ही आलतो बघा आंब्याच्या बगीच्यामध्ये. हे बघा किती मोठा बगीचा आहे. आणि हा नुसते आंब्याचा बगीचाच नाही बरं का, आंब्याला आंबेसुद्धा आलेला आहे. मी तुम्हाला नाही का आंबे दाखवते. तर चला मी तुम्हाला आंबे दाखवते. बघा कुठे आंबे, हा ते बघा तिथे आंबे. हे बघा इकडे आंबेसुद्धा आहे. हे बघा किती मस्त आंबे आलेले. हे बघा मित्रांनो किती छान आंबे आलेले. आणि ह्या आंब्याचं नाव आहे बघा केसर आंबा आहे बघा. आणि खायला सुद्धा खूप गोड लागतो. हे बघा किती भारी आंबे आलेले आहे. हे बघा. आणि आता संध्याकाळ झाली बघा. आम्ही आत्ताच नाही का 2 व्हिडिओ काढले आणि आता आम्ही घरी चाललो. आणि ते नाही का तिकडं लाईव्ह घेत आहे. आणि मी त्याला म्हटलं नाही का तुम्ही तर लाईव्ह घ्या आणि मी नाही का ब्लॉग करते म्हटलं. आणि खूप दिवस झाले आपल्या यूट्यूबला काही ब्लॉग व्हिडिओज नाही पडला, त्याच्यामुळं काढूला आज एक काढला बघा. आणि हे बघा आमच्या इकडं आभाळ आलं बघा, खूप आभाळ आलं. आणि आता आभाळ गेलो आणि ते बघा चिकून बघा किती आभाळ आलेलं आहे. आणि इकडं नाही बघा आभाळ थोडंसं. तर मी चालले बघा आता घरी. हे बघा इकडं त्यांनी कांद्याचा सुद्धा त्यांनी कांदेसुद्धा लावलेला आहे. तुम्हाला वाटत असेल हे आंब्याचा बगीचा तुमचा आहे का? हे आंब्याचा बगीचा आमचा नाही आहे. हे आंब्याचा बगीचा त्यांच्या मित्राचा आहे बघा, रोहित उगली म्हणून. ते सुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ काढत असते बघा, इंस्टावर सुद्धा काढते. त्यांचे सुद्धा व्हिडिओ असते बघा. तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघितलेच असते. आमच्या व्हिडिओमध्ये असते बघा ते. हे बघा हा तशी छान दिसते. तर ते सुद्धा आमच्या व्हिडिओमध्ये असते. हे बघा असा काही आंब्याचा बगीचा आहे. हे बघा हा येते ते मला म्हणते चला आता उशीर झाला. चला आता आपण नाही का त्यांच्याकडे जाऊ. ते मला म्हणते चला आता उशीर झाला म्हणते. हे बघा बोला काहीतरी. तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवस झाले बघा आपले काही ब्लॉग येत नव्हते, कारण काय बोलावं ते कळत नव्हतं. तिकडे लाईव्ह पण चालू आहे मित्रांनो, बघा तिकडे लाईव्ह सुद्धा सुरू आहे. तर मित्रांनो असा सपोर्ट होता तुमचा आपल्या पाठीशी. आणि अशीच लाईक करत जा, शेअर करत जा. हा आणि तुमचं एक लाईक नाही का खूप महत्वाचं आहे बघा. ब्लॉग चालू होता तर मित्रांनो हे लाईव्ह घेते आणि मी ब्लॉग घेते. दादा हो दादा नक्की. आणि आता नाही का खूप अंधार पडलात, मग आम्ही आता घरी चाललो बघा. आणि हे बघा हे सुद्धा किती सुद्धा एक आंब्याचं झाड आहे. हे बघा किती आंबे आलेले आहे. ह्याला तुम्हाला दाखवते मी. हे बघा बघितले का किती आंबे आलेले आहे. याला सुद्धा आंबे आलेले आहे. आणि इकडं त्यांची आता जायला त्यांनी नाही का आता इकडं त्यांची इकडं मोसंबीन ते होतं बघा. त्यांनी सगळे आता मोसंबीन ते काढून टाकलं आणि ते नांगरीलं, ते हे केलं काय म्हणतात ते नांगरीलं. आणि तिथं आता त्याला पाऊस पडल्यावर सरकी लावायची आहे. आणि त्यांनी तिकडं असं पूर्ण हे करून टाकलं. तिकडं तर पूर्ण आंब्याचाच बगीचा केला. आणि मित्र आता ते चालले बघा घरी. मी बागाचे ते बघा ते चालले, त्यांची लाई सुरी ते चालले बघा. आणि चिक्कूचं झाड सुद्धा आहे. मी तुम्हाला चिक्कूचं झाड सुद्धा दाखवते. चिक्कू सुद्धा आलेला आहे. हे बघा दिसत आहेत का चिक्कू. हे बघा हे चिक्कू सुद्धा आलेलं आहे. आणि मित्रांनो ह्या चिक्कू नाही का कच्चेच आणखीन. आणि तुम्हाला वाटत असतं आमचे व्हिडिओ कोण काढतं, तर हे बघा आमचे व्हिडिओ ह्यो भैया काढतो बघा. हाय कर रे. तो चालला बघा, त्याची काहीतरी गाई सुरू आहे म्हणून तो तिकडं चालला है ना. काय बघायला चालले. आणि हे बघा इकडं ऊस सुद्धा आहे त्यांचा. किती छान ऊस आहे. हे बघा ऊस सुद्धा आहे. चला मी चालले बघा आता घरी. मी तुम्हाला दाखवते. ऊस कशाला घेतला रे तू. थांबा आपण त्याच्याकडे जाऊ, त्याला विचारू. होय रे राहुल, ऊस कशाला घेतला. हा मित्रांनो बघा पाहुण्यासाठी कोणतेही हे म्हणतो पाहुणे आले, पाहुण्यासाठी नाही का
रस घेतला बघा आणि त्याला आता रस काढायचा. यांच्या घरी रसवंती सुद्धा आहे ना. रस प्यायला या सगळ्यासाठी फ्री मोफत. सगळ्याला free आहे. मोफत आहे. मस्त एकदम गावाकडली पद्धत, काहीच नाही. हे बघा बघा ऊस मित्रांनो, ऊस किती थंड आहे. डबल डायरेक्ट नॅचरल वातावरण बघा आहे. किती मस्त आहे. रस सुद्धा प्यायला ऊस खूप मस्त आहे बघा. आले होते का इथं? हा गावरान ऊस आहे म्हणतो भेटलं तो. त्यांना, पण आपल्या शेतामध्ये नाही आले. खूप छान ऊस आहे बघा तो. आणि आता तो ऊस काढू राहिला. हा आणि ते ऊस काढायला आता तिकडं ते मशीनमधून पाहुणे आले, तर मग त्यांना रस काढायचा आहे, त्याच्यामुळं ते ऊस काढू राहिला. मी चला आता घरी चालले. मी तुम्हाला ती मशीनसुद्धा दाखवते बघा कुठे येतं. तर आता आजपासून आपले कंटिन्यू ब्लॉग येत जाईल. तुम्ही असंच चांगल्यापैकी सपोर्ट करा. आणि असेच नवीन नवीन तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक फॉलो शेअर नक्की करा. आपल्या इंस्टाग्रामला यूट्यूबला यायला सगळीकडे फॉलो करा, चांगल्यापैकी सपोर्ट करा. तर धन्यवाद. आजचा ब्लॉग इथपर्यंत. तर बाय. तर भेटू आता उद्या.